एम्प्रेस गार्डन येथील पुष्प प्रदर्शनाचा हा वारसा आजच्या युवकांनी देखील जपावा. पुण्याला लाभलेला हा वारसा आहे, तो आपण जपलाच पाहिजे असे मत पुण्याचे कमिशनर आणि डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्सचे डॉक्टर सुहास दिवसे यांनी व्यक्त केले. एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शो 2025 प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी द ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया प्रेसिडेंट प्रताप पवार, संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे, विश्वस्त अनुपमा बर्वे आदी उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रात हा मोठा इव्हेंट आहे. हा इव्हेंट एक सणासारखा साजरा होतो. उद्घाटनापूर्वीच इथे पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली आहे. हा पुण्याला मिळालेला वारसा आहे, जो पुढेही असाच चालू राहावा. प्रतापराव पवार, सुमन किर्लोस्कर या ज्येष्ठांनी अधिरात प्रयत्न करून ही परंपरा जपली आहे. आता अनेक युवकांनी परंपरा जपण्याचे हाती घेतले आहे. ते पुढे असेच यशस्वी होतील. या 3 दिवस चालणाऱ्या इव्हेंटमध्ये अनेक वेगवेगळे फुल, झाडी, नवीन तंत्रज्ञान वापरून अनेक वृक्षांची लागवड केली आहे. तेही तुम्हाला पाहायला मिळतील. ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन केले जाते. बागेचे व्यवस्थापन करीत असताना संस्थेमार्फत नेहमी अनेक विविध समाजोपयोगी उपक्रम बागेत राबविले जातात, ज्या योगे सर्वसामान्य व्यक्तीला निसर्गाबद्दल व पर्यावरणाबद्दल आपुलकी निर्माण होईल व प्रत्येक व्यक्तीला त्यापासून काही विरंगुळा मिळेल. या उद्देशानं ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ही संस्था 1830 पासून कार्यरत आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डन येथे पुष्प प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. सुरुवातीच्या काळात पुष्प प्रदर्शन म्हणजे केवळ ठराविक वर्गाचा विरंगुळा मानला जात होता. मात्र संस्थेने कलानुरूप त्यामध्ये बदल केल्यामुळे आज जे पुष्प प्रदर्शन भरविले जाते त्यामध्ये अबालवृद्धांचा सहभाग असतो. सर्वसामान्यांचा पुष्प प्रदर्शनामध्ये अधिक सहभाग वाढविण्यासाठी बागप्रेमींसाठी निरनिराळ्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. तसेच फुलांची कलात्मक मांडणी, भाजीपाला स्पर्धा, आकर्षक व शोभिवंत पानांच्या कुंड्या तयार करणे इत्यादी गोष्टींच्या स्पर्धा या निमित्ताने आयोजित करण्यात येतात. तसेच बागेतील विविध फुले देखील सर्वसामान्य व्यक्ती या प्रदर्शनामधील स्पर्धेत मांडू शकतात. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न राहता पुष्प प्रदर्शनानिमित्तानं बागेस भेट देणाऱ्या पुष्प रसिकांना नव्याने सजलेल्या एम्प्रेस गार्डनचा देखील आनंद घेता येतो. पुष्प प्रदर्शनानिमित्त दरवर्षी बाग विविध प्रकारच्या उद्यान रचना, आकर्षक कुंड्यांची मांडणी, विविध पानाफुलांची रचनात्मक मांडणी करून आकर्षकरित्या सजवण्यात येते. त्यामुळेच तर पुष्परसिक या पुष्प सोहळ्याची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. पुष्प प्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश इत्यादी ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या पुष्प प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याकरिता येत असतात. प्रदर्शनाच्या निमित्तानं दरवर्षी खास मुलांसाठी चित्रकला व हस्ताक्षर लेखन स्पर्धा देखील आयोजित करण्यात येतात. यंदाच्या वर्षी देखील ही स्पर्धा भरवण्यात आली आहे. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण दिनांक 27 रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात येणार आहे. या स्पर्धेस निरनिराळ्या शाळांमधून सुमारे 1000 ते 1200 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण असते ते म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना. यंदाच्या वर्षात देखील जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साय वृक्षांचे विविध प्रकार, स्पर्धकांनी साकारलेल्या विविध कलाकृती तसेच गुलाबांच्या अनेक प्रजाती देखील या प्रदर्शनात पुष्पप्रेमींच्या पसंतीचं नक्कीच उतरतील. मी दरवर्षाप्रमाणे यंदाही आपण हा फ्लॉवर शो केलेला आहे आणि याच्यामागे जे सगळे यशस्वी झालं आहे की त्याच्यामध्ये जे काही सौंदर्य नटलेलं आहे त्याच्यामागे आमच्या लोकांचे 6-6 महिन्याचे कष्ट जीवन अगोदराचं काम करून आणि त्याच्यामुळे हा फ्लॉवर शोचं हे सौंदर्य आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं. त्याच्यामागे लोकांना त्याची फुलझाडांची निसर्गाची आवड निर्माण व्हावी, त्यांना जर करावंसं वाटतं तर मार्गदर्शन मिळावं, हा एम्प्रेस गार्डनचा हेतू आहे. आणि छान जागा इथे लोकांना यावंसं वाटतं. त्यामुळे हजारो लोक आता इथे यायला लागलेत, आपला वेळ थोडा निसर्गाबरोबर घालवतात. ही समाधानाची गोष्ट आहे. सर्व विश्वस्त हे याशी अहोरात्र वर्षानुवर्षे काम करत आहेत. ज्याला सरकारची आम्हाला चांगली साथ आहे. त्यामुळे या गोष्टी आपण करू शकलेलो आहोत. सातत्याने सुधारणा करणं, ते नवीन शिकवणं त्या दिवशी आमचे प्रयत्न राहतील आणि माझी खात्री आहे की त्यातून आज इथे फुलांचं प्रदर्शन एम्प्रेस गार्डनमध्ये आदरणीय प्रतापराव पवार यांच्या हस्ते झालेलं आहे. त्याबरोबर आपल्या शासनाचे दिवसे साहेब हे करून हे गार्डन फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. यामध्ये फार जुनी झाडांच्या जाती, जुनी झाडं असं आहे आणि त्यामध्ये नवीन आता
फुलांच्या बाबतीमध्ये ह्या गार्डनने फार मोठी प्रगती केलेली आहे. पुणे शहराला पूर्वी फुलांचं शहर म्हणायची एक काळ वेळ आला होता आणि त्यामध्ये एम्प्रेस गार्डनचा भाग होता. एवढं मोठं गार्डन त्या कमिटीने, त्यात सुरेशराव चिमणे असेल, सुमनताई किंब्रसकर असेल, प्रतापराव जोशी या सगळ्या लोकांनी जपून ठेवलं. हे पुण्याचं वैभवाचं सुंदर अशी ही गार्डनची वास्तू आहे आणि खऱ्या अर्थाने ही वास्तू अशीच चांगली राहावी. आणि खऱ्या अर्थात अनेक वर्षापूर्वी गुलाबाचे प्रदर्शन हे लोक आदरणीय कैलासराव जयंत केळकर यांनी फुलांच्या प्रदर्शनाची पुण्यात सुरुवात केली आणि ते एम्प्रेस गार्डन त्यामध्ये एक महत्त्वाचं होतं. असं हे एम्प्रेस गार्डन यामुळे पुण्याने नागरिकांना अनेक फुलांच्या आवडी होतील. आपल्या एक बागेत, आपल्या घरात, आपल्या परिसरातील महानगरपालिकेच्या मध्ये अशी फुलं आणि गार्डन करण्याची एक प्रोत्साहन मिळेल. आजच्या याला पुणे महानगरपालिकेचे माजी उद्यान सुप्रिय खैरे साहेब जे आहेत, असं एक पुण्याला अत्यंत डोळ्याला आनंददायक आणि हवामानाला, पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत असा आहे. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाद्वारे दरवर्षीप्रमाणे यंदाही एम्प्रेस गार्डनमध्ये जे हे प्रदर्शन भरवण्यात येतं ॲन्युअल फ्लावर शो, हा मला वाटतं पुणे शहर आणि पूर्ण महाराष्ट्रामधलेच एक मोठा इव्हेंट आहे आणि तो सणासारखा साजरा होतो. आणि आज जर बघितलं आपण तर उद्घाटनापूर्वीच प्रचंड गर्दी आतमध्ये येण्यासाठी लोकांची होती. त्याच्यामध्ये वेगवेगळी फुलं, वेगवेगळे नर्सरीमधल्या चांगल्या शोभिवंत झाडांचे अनेक नमुने, नवीन नवीन टेक्नॉलॉजीज या भागात या सर्व या इंडस्ट्रीमधल्या आणि त्याचबरोबर गार्डन म्हणजे बागकाम आणि त्याच्याशी अनुषंगिक सर्व आणि इतर अनेक प्रकारचे कलाप्रकार इथं प्रदर्शित होतात. आणि रोज 3 ते 4 दिवस या प्रदर्शनाला प्रचंड उत्स्फूर्तपणे लोक येतात आणि हा एक मला वाटतं एक वारसा आहे जो पुढे चालवायला हवा. आणि याच्यामध्ये प्रतापराव पवार असतील, सुमनताई किर्लोस्कर असतील किंवा पिंगळेसाहेब असतील, या ज्येष्ठांनी अविरत प्रयत्न करून ही परंपरा पुढे ठेवलेली आहे आणि यापुढे ती चालू राहील. तर नवीन नवीन तरुण उत्साही मंडळी याच्यात काम करत आहेत आणि अशाच प्रकारचे ह्याहीपेक्षा चांगले दरवर्षी फ्लावर शो या ठिकाणी आयोजित होतील असं मला विश्वास आहे. आणि मला अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी याचा योग मिळाला, त्याबद्दल मी सगळ्यांना म्हणालो आहे. इंडिया न्यूज TV 24 ब्यूरो रिपोर्ट पुणे. नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की. बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर. जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर. ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, ICU थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण. वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर. हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर.